2025 मध्ये राज्यात गारपीट आणि अतिवृष्टी झाली। त्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। सरकारनं मोठी मदतही केली, मात्र अजूनही हजारो शेतकऱ्यांना मदत मिळाली नाहीये। तर काही ठिकाणी प्रशासनाच्या चुकीनं 2 वेळा मदतीचे पैसे देण्यात आलेत। अशा शेतकऱ्यांना सरकारनं वसुलीसाठी नोटीस देखील पाठवली आहे। त्यामुळे मदतीचा हा घोळ संपत नसल्याचं चित्र आहे। हा नेमका प्रकार काय आहे पाहूयात। सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा गोंधळ। अनेक ठिकाणी शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित। तर काही ठिकाणी दुबार मदत मिळाल्यानं शेतकऱ्यांना नोटीस। गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचा घोळ संपत नाहीये। काही ठिकाणी शेतकऱ्यांना अजूनही जाहीर केलेली मदत मिळाली नाहीये, तर काही ठिकाणी KYCची अडचण। एकट्या मराठवाड्यात तब्बल 2,38,217 शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही। त्यामुळे तब्बल 129 कोटी रुपयांचं अजून वाटप होऊ शकलं नाही। म्हणजे अजूनही तब्बल 23% शेतकरी मदतीपासून वंचित आहेत। गेल्या वर्षी जून आणि जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले शेतकरी सुद्धा अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 38,666 शेतकरी वंचित आहेत। प्रलंबित रक्कम आहे 23,39,00,000 रुपये। जालन्यामध्ये 29,875 शेतकरी वंचित आहेत, तर 15 कोटी रुपये प्रलंबित मदत रक्कम। परभणीमध्ये 37,817 वंचित शेतकरी आहेत, तर प्रलंबित मदतीची रक्कम आहे 19 कोटी। हिंगोलीमध्ये 6,593 शेतकरी, प्रलंबित रक्कम आहे 4 कोटी रुपये। नांदेडमध्ये 47,314 शेतकरी वंचित आहेत, तर प्रलंबित मदतीची रक्कम आहे 24,85,00,000 रुपये। बीडमध्ये 23,499 शेतकरी वंचित आहेत, तर 12,53,00,000 रुपये रक्कम प्रलंबित आहे। लातूरमध्ये 34,661 शेतकरी वंचित आहेत, तर 17,39 कोटी रुपये प्रलंबित रक्कम आहे। धाराशिवमध्ये 19,772 शेतकरी मदतीपासून वंचित आहेत, तर 14,17,00,000 रुपये ही एवढी प्रलंबित मदतीची रक्कम आहे। दरम्यान या सगळ्याबाबत मराठवाडा विभागीय आयुक्त मात्र सावध भूमिका घेताना दिसत आहेत। बहुतेक सगळ्या ठिकाणी ते पोहोचलेली आहे। ज्या ठिकाणी राहिलेली असेल त्या ठिकाणी आमचे तहसीलदारांच्या लेवलला आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या लेवलला त्यांना संपर्क करण्यात येऊन त्यांचे पण अनुदानाची रक्कम त्यांना मिळेल अशी व्यवस्था होईल। त्याला अडचण काही नाही आहे शेती या अनुदानाच्या बाबतीमध्ये। नाही, म्हणजे तक्रारी अशा होत्या की KYC होऊनही पैसे आले नाही। ते सिस्टमचा भाग आहे। सिस्टम कम्प्युटर सिस्टममध्ये ते जेव्हा अपडेट होतं तेव्हा ते आपोआप पैसे येतात। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये शासकीय अनुदानाचा वेगळाच घोळ पुढे आलाय। प्रशासनाच्या चुकीमुळे या शेतकऱ्यांना दुबार अनुदान आलं, पण या अतिरिक्त अनुदानाच्या वसुलीसाठी तहसील कार्यालयाकडून शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। ते हजारो कोटीचे भ्रष्टाचार झाले, त्या लोकांना सोडून दिलं नाही। शेतकऱ्यालाच फक्त पैसे भरायचे, याचे नोटीस देऊन राहिले, सातबारीवर बोजा टाकायचे। ज्यावेळेस शेतकरी संकटात सापडला त्यावेळेस तुम्हाला आणखीन शेतकऱ्याला संकटात सापडायचंय का? आणि त्यांच्या जर का रक्ताना तुम्हाला वळी घालायची असेल तर खेळून घ्या। आता तिथून नंतर आम्ही काय करायचं? यंदा आम्हाला पीक नाही, पाणी नाही, आमचं नदीच करेल, वावर वाहून जायले, सगळं पीक पाणी नाही, आम्हाला खायची पंचायत उद्या पडेली, काय ठरायचंय मग? आम्ही आता जीव द्यायची बारी आलेली। शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीची अवस्था दयनीय अशीच म्हणावी लागेल। मदत मिळण्याची ही कासव गती शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे। त्यामुळे सरकारने घोषणा करताना आणि मदत देताना यामध्ये गांभीर्य येणंही तितकंच गरजेचं आहे। विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।